नमस्कार, मी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एकदम सोप्या पद्धतीची आणि झटपट तयार होणाऱ्या मसाले भातची रेसिपी. तर खूप सोप्पा आणि खूप लवकर हा मसाले भात तयार होतो. तर त्यासाठी मी इथे 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतले आणि पूर्ण पाणी त्यामधनं काढून घेतलेलं आहे. आता इथे मी हा भात जो आहे तो कुकरमध्ये तयार करणार आहे. तर कुकरमध्ये मी तेल तापवून घेतलेलं होतं, त्यामध्ये जिरे, मोहरी आणि काही खडे मसाले घालून घेतले. त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालून घेतल्या. कांदा छान लालसर रंगावर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता ह्यामध्ये मी चिरून घेतलेला अर्धा टोमॅटो घातलेला आहे. टोमॅटो घालणं ऑप्शनल आहे. आता ह्यामध्ये मी काही भाज्या घालून घेत आहे. तर त्यामध्ये आहे फुलकोबी, बटाटा आणि हिरवे मटार आणि स्वीटकॉर्न. तर स्वीटकॉर्न आणि हिरवे मटार जे आहेत ते फ्रोझन आहेत, मी घरीच तयार करून घेतलेले आहेत. तर भाज्या घातल्यानंतर तेलामध्ये छान परतून घ्यायच्या आहेत. आता ह्यामध्ये मी काही मसाले घालून घेतले. त्यामध्ये आहे तिखट, मीठ, हळद, धणे जिरे पावडर आणि पुलाव मसाला आहे. तर सर्व मसाले घातल्यानंतर पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता हे धुवून घेतलेले तांदूळ घातले आहेत. तर हे तांदूळ जे आहेत ते धुतल्यानंतर मी अर्धा तास ठेवलेले होते आणि त्यामधलं संपूर्ण पाणी काढून घेतलेलं होतं. तर त्यामुळे तांदूळ जे आहेत ते छान भिजले जातात आणि हा जो मसाले भात आहे तो छान असा हा मोकळा तयार होतो. तर तांदूळ घातल्यानंतर मी छान परतून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आवश्यक तेवढं पाणी घालून घेतलं. पाणी फार घालायचं नाही आहे, नाहीतर भात जो आहे तो लिबलिबीत असा तयार होतो. तर आवश्यक तेवढंच पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एकदा छान ढवळून घ्यायचं आहे. शेवटी मी ह्यामध्ये 1 चम्मच तूप घालून घेतलेला आहे. तूप घातल्यामुळे मसाले भाताची चव जी आहे ती खूप छान येते आणि भातसुद्धा मोकळा होतो. थोडी कोथिंबीर घालून घेतली आणि कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या होऊ दिल्या. त्यानंतर थोडा कुकर थंड झाल्यानंतर भात असा मी छान मोकळा करून घेतलेला आहे. बघू शकता मस्त असा दाणेदार आणि मोकळा हा मसाले भात तयार झालेला आहे. तर आजची ही मसाले भातची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे तर मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपीला लाईक करा, शेअर करा. थँक्यू.